नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सचिन विष्णू पवार. आज तुम्हाला आपल्या इयत्ता 12वीतील इंग्रजी विषयामधील सेक्शन 4 मधील 4.2 टू सर्व्ह विथ लव्ह या कादंबरीचा पार्ट नंबर 2 शिकवणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ द नॉव्हेलिस्ट, कॅरेक्टर आणि समरी ऑफ द नॉव्हेल हे 3 भाग अभ्यासले. आता सेकंड पार्टमध्ये आपण थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट याचा अभ्यास करणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ थीम ऑफ द नॉव्हेल. नॉव्हेलपासून आपण सुरुवात करतोय की नक्की ओव्हरऑल नॉव्हेलची थीम काय आहे. स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप, प्रेजुडाईस अँड रॅसिझम आर द मेजर थीम्स ऑफ द नॉव्हेल. म्हणजेच या टू सर्व्ह विथ लव्ह या नॉव्हेलचे मुख्य विषय किंवा प्रमुख विषय हे स्टुडंट्स टीचर रिलेशनशिप म्हणजे विद्यार्थी शिक्षक संबंध, प्रेजुडाईस म्हणजे पूर्वग्रह अँड रॅसिझम म्हणजे वंशवाद यावर आधारित आहेत. E.R. ब्रेथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रादर रफ अँड नोटोरियस स्कूल. E.R. ब्रेथवेट यांना एका अशा शाळेत शिक्षकाची नोकरी मिळते की जी शाळा एका म्हणजे काही उग्र विद्यार्थी किंवा काही थोडेसे वाईट वर्तणूक करणाऱ्या विद्यार्थ्यांची ती शाळा असते आणि ती त्या भागातील एक नोटोरियस स्कूल म्हणजे कुप्रसिद्ध अशी शाळा असते. कुप्रसिद्ध म्हणजे जिचं नाव खाली गेलेलं आहे किंवा ज्या ठिकाणी ती शाळा प्रसिद्ध नाही आहे. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग्स टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. नॅरेटरला म्हणजे E.R. ब्रेथवेट यांना त्या ठिकाणी असं आढळते, ज्यावेळेस ते शाळेमध्ये रुजू होतात त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी कळतं की हे जे विद्यार्थी आहेत, स्टुडंट्स बिलॉंग्स टू अ बॅकग्राऊंड, ते विद्यार्थी अशा बॅकग्राऊंडचे आहेत, अशा पार्श्वभूमीचे किंवा ते अशा वातावरणातले आहेत दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग, की ते वातावरण त्यांच्यासाठी ते शिकण्यासाठी योग्य नाही आहे. अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस, आणि जर त्यांची ओव्हरऑल डेव्हलपमेंट म्हणजे सर्वांगीण विकास त्यांचा जर करायचा असेल किंवा त्यांची प्रगती करायची असेल तर त्यासाठी तिथलं असलेलं जे काही बॅकग्राऊंड आहे दॅट वॉज नॉट सुटेबल, की ते एवढं काय नव्हतं सुटेबल किंवा ते एवढं योग्य किंवा चांगलं नव्हतं. He notices that students are in no mood to change their attitude and behavior. When he started to teach, ज्यावेळेस त्यांनी शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या लक्षात येतं की द स्टुडंट्स आर इन नो मूड टू चेंज देअर ॲटिट्यूड, की विद्यार्थी त्यांची मनस्थिती किंवा त्यांचा दृष्टिकोन बदलण्याच्या किंवा त्यांचं वर्तन बदलण्याच्या मनस्थितीत किंवा मानसिकतेत नसतात, म्हणजे ते स्वतःला बदलू शकत नसतात. ब्रेथवेट विथ हिज नॉवेल अँड क्रिएटिव्ह आयडियाज, innovative techniques and understanding the students' psychology ultimately wins their hearts in no time. ब्रेथवेट म्हणजे यांची जी काही कादंबरी आहे किंवा यांची असलेली जी काही नाविन्यता आहे, या ठिकाणी नॉवेल म्हणजे या ठिकाणी नाविन्यता आणि क्रिएटिव्ह आयडियाज म्हणजे त्यांच्या काही नवीन अशा निर्माण केलेल्या त्यांच्या ज्या काही कल्पना असतील किंवा त्यांच्या ज्या काही आयडियाज असतील, इनोव्हेटिव्ह टेक्निक्स म्हणजे नाविन्यपूर्ण वापरल्या जाणाऱ्या टीचिंगमध्ये टेक्निक्स, अँड अंडरस्टँडिंग द स्टुडंट सायकोलॉजी आणि मुलांना समजून घेण्याची त्यांच्यामध्ये असणारी ती आपण म्हणू शकतो की विद्यार्थ्यांचे मनोविज्ञान समजून घेऊन त्यांनी लवकरच त्या विद्यार्थ्यांची सर्वांची ब्रेथवेट यांनी काय केली, मने जिंकली. दो ही वॉज बुलिड, हरास्ड, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर्ड मेनी टाइम्स, ही डिड नॉट लूज हिज पेशन्स अँड कंटिन्यूड implementing his novel ideas and techniques that helped him to bring a significant change in his students' lives. या ठिकाणी ते सांगतायत की दो ही वॉज बिल्यूड, त्यांचा अनेकदा छळ केला गेला, हरास्ट त्यांना त्रास दिला गेला, मेंटली अँड फिजिकली टॉर्चर मानसिकरित्या आणि शारीरिकरित्या त्यांना भरपूर छळ किंवा त्यांचा त्रास केला. ही डिड नॉट लूज हिज पेशन्स, पण त्यांनी त्यांचा संयम कधीच गमावला नाही. अँड कंटिन्यूड इम्प्लिमेंटिंग हिज नॉवेल आयडियाज, आणि त्यांनी त्यांच्या जे काही टीचिंगचे किंवा शिकवण्याच्या ज्या नवीन कल्पना किंवा त्यांची जी काही टेक्निक्स आहेत तंत्रांची, दॅट हेल्प हिम टू ब्रिंग अ सिग्निफिकंट चेंज इन हिज स्टुडंट्स लिव्स, आणि त्यांनी जे काही त्यांची शिकवण्याची जी नवीन कल्पना आहे किंवा त्यांची जी तंत्रांची अंमलबजावणी त्यांनी ते काम चालूच ठेवलं, ज्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये किंवा आयुष्यात महत्त्वपूर्ण ते बदल घडवून आणू शकले किंवा त्यांनी तो महत्त्वपूर्ण बदल घडवून आणला. द रॅसिझम प्रिव्हॅलंट इन ग्रेट ब्रिटन ड्युरिंग द मिड 1940s, द टाइम पिरियड ड्युरिंग विच टू सर्व्ह विथ लव्ह टेक्स प्लेस इज ऑफ प्रायमरी सिग्निफिकन्स इन द नॉव्हेल. म्हणजे याचा अर्थ समजून घ्या
की 1940च्या दशकामध्ये किंवा 1940च्या दशकामध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये वंशविद्वेष हा प्रचलित होता. म्हणजे त्या ठिकाणी ब्लॅक अँड व्हाईट पीपल म्हणजे कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय म्हणजे काळ्या रंगाचे आणि सफेद रंगाचे असे 2 वंशविद्वेष त्या ठिकाणी जास्त प्रचलित होते. म्हणजे त्या ठिकाणी ते लोकं मानायचे. आणि ह्याच काळात कादंबरी टू सर्व्ह विथ लव्ह या कादंबरीचा सर्वात महत्त्वाचा तो कालखंड होता. म्हणजे त्या काळामध्ये ही जी टू सर्व्ह विथ लव्ह हिला एक वेगळ्या प्रकारचंच काय आलेलं होतं, महत्त्व आलेलं होतं. कारण ही कादंबरी कशा पद्धतीने कृष्णवर्णीय किंवा ब्लॅक पीपल यांच्यावर कशाप्रकारे अन्याय किंवा त्यांना डावललं जातं, त्याच्यावर ही आधारित ही कादंबरी होती. The narrator cites repeated incidents in which he experiences the racism of white Britons, including encounters on the bus, at job interviews, at Greenslade School, when searching for housing, at a restaurant with his girlfriend, and so on. या ठिकाणी नॅरेटर आपल्याला सांगतायत की द नॅरेटर साइट्स रिपीटेड इन्सिडेंट्स इन विच ही एक्सपिरियन्सेस द रॅसिझम ऑफ व्हाईट ब्रिटन्स. म्हणजे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना जो वारंवार त्यांच्याबरोबर ज्या घटना घडल्या त्यांनी या ठिकाणी त्यांचा रिपीटेड म्हणजे त्यांनी वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्यामध्ये व्हाईट ब्रिटन्स म्हणजे इन्क्लुडिंग एन्काउंटर्स ऑन द बस म्हणजे ज्यावेळेस ते ब्रिटनमध्ये असताना किंवा त्या ठिकाणी असताना त्यांना विद्वेषाचा म्हणजे त्यांचा म्हणजे ब्लॅक असल्यामुळे त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागला बसमध्ये. ॲट जॉब इंटरव्ह्यूज ज्यावेळेस ते नोकरीच्या मुलाखतीसाठी जात असतील त्यावेळेस. ॲट ग्रीनस्लेड स्कूल ज्यावेळेस ते ग्रीनस्लेड शाळेमध्ये शिकवत असताना. व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग ज्यावेळेस त्यांना घर शोधायचं असतं त्यावेळेस. ॲट अ रेस्टॉरंट विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन आणि ज्यावेळेस मैत्रिणीसोबत रेस्टॉरंटमध्ये ते गेले असताना किंवा इत्यादी. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की नॅरेटर म्हणजे आपले नॉव्हेलिस्ट E.R. ब्रेथवेट हे या ठिकाणी कृष्णवर्णीय होते. म्हणजे थोड्या आपण बोलू शकतो ब्लॅक कलरचे असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला या ठिकाणी भरपूर काय करावा लागला, त्रास सहन करावा लागला. ॲट द आउटसेट ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रिज्युडाइसेस ऑर प्रिज्युडाइज. प्राथमिक सुरुवातीला किंवा अगोदरच्या याच्यात ब्रेथवेट अशा पूर्वग्रहांच्या अनपेक्षिततेमुळे प्रभावित झाले. म्हणजे त्यांना जो काही तो अनुभव आला की लोक कशा पद्धतीने बसमध्ये किंवा इंटरव्ह्यूजमध्ये किंवा सर्चिंग होम ज्यावेळेस ते घर शोधत होते त्यावेळेस त्यांना जो काही अनुभव आला त्या पूर्वग्रहांमुळे ते भरपूर काय झाले जास्त प्रभावित झाले किंवा त्यांना त्याचा काय होऊ लागला ते जास्त विचार करू लागले. ही वॉज ब्रॉट अप इन ब्रिटिश गयाना अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन. ते ब्रिटिश जे काही तो जो काही एरिया किंवा तो जो भाग आहे त्या गयाना इथे ते मोठे झाले किंवा त्यांचं लहानपणापासून ते त्या ठिकाणी मोठे झाले. अँड ही व्ह्यूड हिमसेल्फ ॲज अ ब्रिटिश सिटिझन आणि ते स्वतःला काय समजत होते, ब्रिटिश सिटिझन म्हणजे स्वतःला ब्रिटिश नागरिक म्हणून ते स्वतःला समजत होते की ते पाहत होते. नॉट ॲज अ ब्लॅक ब्रिटिश सिटिझन इन अ ब्रिटिश कॉलनी. पण ब्रिटिश वसाहतीत कृष्णवर्णीय ब्रिटिश नागरिक म्हणून पाहत नाहीत. पण त्या ज्या ठिकाणी राहत होते तिथले जे ब्रिटिश म्हणजे व्हाईट पीपल आहेत ते त्यांना कृष्णवर्णीय लोकांना ब्रिटिश नागरिक म्हणून कधीच त्यांना ते मान देत नव्हते किंवा त्यांना ते समजत नव्हते. व्हेन ही सर्व्ड ग्रेट ब्रिटन इन द रॉयल एअरफोर्स दॅट गेव हिम रिस्पेक्ट अँड इस्टीम इन द सोसायटी. ज्यावेळेस म्हणजे जेव्हा ते रॉयल एअरफोर्समध्ये ग्रेट ब्रिटनची ते सेवा करत होते किंवा त्या ठिकाणी ते काम करत होते त्यावेळेस त्यांना त्या समाजामध्ये भरपूर रिस्पेक्ट म्हणजे मान आणि इस्टीम म्हणजे भरपूर मान आणि सन्मान आणि त्या ठिकाणी त्यांना आदर मिळाला. द डे ही लेफ्ट द जॉब ही फाइंड्स हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. ज्या दिवशी त्यांनी तो जॉब सोडला किंवा ती नोकरी सोडली त्यावेळेस त्यांना स्वतः एक परदेशी असल्यासारखं जाणवू लागलं की आउटसाइड म्हणजे बाहेरचं असल्यासारखं त्यांना वाटू लागलं. ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन अ जॉब इंटरव्ह्यूज वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. या ठिकाणी ज्यावेळेस म्हणजे ब्रेथवेट हे काही ठिकाणी समजा त्यांचा एक्सपिरियन्स असेल, त्यांचा जो कामाचा किंवा नोकरीचा अनुभव असेल अँड एज्युकेशन त्यांचं जे शिक्षण होतं त्याचा जास्त त्यांना वापर म्हणजे त्या ठिकाणी यूज होत नव्हता. इन जॉब इंटरव्ह्यूज म्हणजे जर ते इंटरव्ह्यूला गेले जॉबला तर त्या ठिकाणी त्याचा फायदा होत नव्हता. वेअर ही इज इन्फॉर्म दॅट द जॉब हॅज ऑलरेडी बीन फिल्ड. आणि त्यांना सांगितलं जायचं ज्यावेळेस ते मुलाखतीला किंवा इंटरव्ह्यूला जायचे त्यावेळेस त्यांना सांगितलं जायचं की तू ऑलरेडी ह्या ठिकाणी जागा भरली गेली किंवा नोकरी अगोदरच दिलेली आहे. ऑर ही इज ओव्हर क्वालिफाईड फॉर इट. आणि त्यांचं शिक्षण हे जास्त आहे की ओव्हर क्वालिफाईड आहेत ते म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय केलं जायचं म्हणजे नाकारलं जायचं. या ठिकाणी खरं कारण काय असेल तर त्यांना असं वाटायचं की मी कृष्णवर्णीय आहे किंवा मी ब्लॅक पर्सन आहे किंवा काळ्या रंगाचा असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी डावललं जायचं किंवा त्यांना त्या ठिकाणी नोकरी दिली नाही जायची.
धिस हायटन्स ब्रेथवेट्स सेन्स ऑफ बिट्रेयल फॉर द ब्रिटिश. आणि ह्या सर्व अनुभवांमुळे किंवा ह्या आलेल्या सर्व घडलेल्या घटनांमुळे ब्रेथवेटच्या मनामध्ये ब्रिटिशांसाठी विश्वासघाताची किंवा त्या ब्रिटिशांनी फसवल्याची त्यांच्या मनामध्ये तशी भावना जागृत होत होती किंवा त्यांना ती जाणीव होत होती. म्हणजे त्यांना त्या ब्रिटिशांविषयी भरपूर राग किंवा त्यांना त्यांच्यावर चीड यायची. इंटरेस्टिंगली ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली अँड ओन्ली रेअरली डज ही डू सो व्हर्बली. इंटरेस्टिंगली म्हणजे विशेष करून आपण हे करू शकतो की ही नेव्हर लॅशेस आउट फिजिकली. त्यांनी कधीच फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या कधीच त्यांनी ॲक्ट करून दाखवला नाही किंवा त्यांनी त्यांचा राग कधीच त्यांच्या चेहऱ्यावरून किंवा त्यांच्या हातवाऱ्यावरून कधीच त्यांनी दाखवला नाही. अँड ओन्ली रेअरली डज, पण ते त्यांचा राग दाखवायचे किंवा ते कधीतरी थोडंसं हे करायचे. डज ही डू सो व्हर्बली, ते थोडेसे त्यांचा जो काही विरोध असेल किंवा त्यांचा जो असणारा काही राग किंवा थोडासा उद्वेष असेल तो त्यांच्या शब्दांमधून किंवा ते तोंडीच ते बोलून दाखवायचे. He exhibits patient endurance at times, and at others he describes the way the rage inside him is transforming into hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. आता या ठिकाणी आपण समजून घ्यायचं आहे की ही एक्झिबिट्स पेशंट एन्ड्युरन्स ॲट टाइम्स. ते कधी-कधी त्यांचं धैर्य किंवा सहनशीलता दाखवायचे. एन्ड्युरन्स म्हणजे या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते त्या ठिकाणी एकदम शांत राहायचे. अँड ॲट अदर्स ही डिस्क्राइब्स द वे द रेज इनसाइड हिम इज ट्रान्सफॉर्मिंग इंटू हेट्रेड. आणि जे काही इतर वेळी जे काही लोकं त्यांना चुकीच्या पद्धतीने वागवायचे किंवा त्यांना ते वेगळ्या पद्धतीने हे करायचे, त्यावेळेस त्यांचा जो क्रोध आहे किंवा त्यांचा जो द्वेष आहे, तो वेगळ्या पद्धतीने तो बाहेर यायचा किंवा तो रूपांतरित व्हायचा. दॅट ही डिझायर्स टू हर्ट दोज हू ट्रीट हिम अनफेअरली. आणि त्यांना म्हणजे ब्रेथवेट यांना असं वाटायचं की ज्यांनी माझ्यावर अन्यायकारक किंवा ज्यांनी मला चुकीच्या पद्धतीने डावललेलं आहे, त्यांना ब्रेथवेट त्यांना दुखवायची इच्छा होते. म्हणजे ज्या लोकांनी त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्यावर अन्याय केला, त्यांना ब्रेथवेट हे दुखावू किंवा त्यांना त्रास देऊ इच्छितात. As a result of such experiences, Braithwaite finds the students at the Greenslade School to be a bit notorious and rough in behavior, but with proper care and treatment, all the students would surely achieve success and desired goals in their lives. ॲज अ रिझल्ट ऑफ सच एक्सपिरियन्सेस म्हणजे हे जे काही त्यांना अनुभव आलेले होते ह्या अनुभवांच्या परिणामी ब्रेथवेट फाइंड्स द स्टुडंट्स ॲट द ग्रीनस्लेड स्कूल टू बी अ बीट नोटोरियस अँड रफ. म्हणजे ते ज्या शाळेमध्ये ग्रीनस्लेड शाळेमध्ये शिकवत होते, त्या त्या शाळेतील असणारे जे विद्यार्थी आहेत, जे थोडे कुख्यात म्हणजे थोडेसे गुंडगिरी प्रवृत्ती किंवा थोडेसे विचित्र वागणूक देणारे म्हणून त्यांना ते ओळखलं जायचं. बट विथ प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट ऑल द स्टुडंट्स वूड शुअरली अचीव्ह सक्सेस. पण जर त्या मुलांना चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेतली आणि जर त्यांच्यावर ट्रीटमेंट म्हणजे त्यांच्यावर उपचार म्हणजे उपचार नव्हे, त्यांच्या भावनांची किंवा त्यांच्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी केल्या गेल्या, ऑल द स्टुडंट्स वूड शुअरली अचीव्ह सक्सेस. नक्कीच सर्व विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये किंवा जीवनात काय मिळवतील, यश मिळवतील. अँड डिझायर्ड गोल्स इन देअर लिव्स, आणि त्यांनी ठरवलेली जी काही डिझायर म्हणजे त्यांची असणारी इच्छा किंवा त्यांच्या असणारे जे मनामध्ये ध्येय किंवा उद्दिष्ट आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये नक्कीच काय करू शकतील, साध्य करू शकतील किंवा ते पूर्ण करू शकतील. आता या ठिकाणी आपण सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हा पाहणार आहोत. तर लक्षपूर्वक तुम्ही लक्ष द्याल आणि समजून घ्याल अशी अपेक्षा आहे. तर चला सुरुवात करूया. In this extract, Braithwaite recounts the half-yearly report of the Students' Council, in which the students of the school report to the faculty and other students on what they have been studying thus far. या उतारामध्ये ब्रेथवेट विद्यार्थ्यांनी त्या परिषदेचा अर्धवार्षिक अहवाल त्यांनी सांगितलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी एक स्टुडंटची कौन्सिल असते. म्हणजे 6 महिने म्हणजे आपण बोलतो 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर ज्यावेळेस तो रिपोर्ट असतो स्कूलचा, तो देण्यासाठी ती कॉन्फरन्स त्यांनी किंवा ती कौन्सिल त्यांनी कमिटी तयार केलेली असते. इन विच द स्टुडंट्स ऑफ द स्कूल रिपोर्ट टू द फॅकल्टी, आणि त्यामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांना किंवा जे स्टुडंट्स असतील त्यांना त्या ठिकाणी फॅकल्टी मेंबरला किंवा शिक्षकांना तो रिपोर्ट द्यायचा असतो. अँड अदर स्टुडंट्स ऑन व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार, आणि ते जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या प्राध्यापकांना किंवा त्यांच्या शिक्षकांना ते अहवाल देतात. आणि व्हॉट दे हॅव बीन स्टडिंग दस फार, आणि त्या 6 महिन्यामध्ये किंवा म्हणजे त्या हाफ इयरमध्ये ते नक्की त्यांनी काय काय शिकले किंवा त्यांनी काय अभ्यास केला, त्याचा जो काही रिपोर्ट आहे तो या ठिकाणी त्यांना द्यायचा असतो. Braithwaite's class representatives speak knowledgeably about their coursework and place a considerable amount of emphasis on how much they have learnt about different people, cultures, customs, and the importance of international and interracial cooperation.
म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस ती काउन्सिल रिपोर्ट देत असते त्यावेळेस ब्रेथवेटचा जो क्लास असतो ते म्हणजे ब्रेथवेट्स क्लास रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्या वर्गाचे जे प्रतिनिधी असतात स्पीक नॉलेजेबली म्हणजे ते जे विद्यार्थी असतात प्रतिनिधी ते एकदम ज्ञानपूर्वक किंवा चांगल्या माहितीने ते त्या ठिकाणी अबाउट देअर कोर्स वर्क म्हणजे त्यांचा जो अभ्यासक्रम आहे की त्याच्याविषयी ते चांगलं बोलतात अँड प्लेस अ कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ एम्फसिस ऑन हाऊ मच दे हॅव लर्न अबाउट डिफरंट पीपल आणि ते त्या ठिकाणी सांगतात की नक्की ते त्या 6 महिन्यामध्ये किंवा त्या अर्ध्या वर्षामध्ये काय काय शिकले त्यामध्ये ते काय काय शिकले अबाउट डिफरंट पीपल वेगवेगळ्या लोकांविषयी भिन्न लोकांविषयी ते शिकले कल्चर्स काही संस्कृती असतील त्याविषयी शिकले कस्टम्स ज्या आपल्या रूढी परंपरा किंवा प्रथा आहेत चालीरीती आहेत त्याविषयी ते शिकले अँड द इम्पॉर्टन्स ऑफ इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय आणि आंतरजातीय जे काही कॉपरेशन आहे ते सहकार्याचे महत्त्व त्या ठिकाणी ते 6 वर्षात शिकले असं त्या ठिकाणी ते काय करतात त्या ठिकाणी ते रिपोर्ट देतात म्हणजे रिप्रेझेंट करतात त्या काउन्सिलमध्ये मिस जोसेफ अँड डेनहॅम बोथ स्टुडंट्स ऑफ ब्रेथवेट्स क्लास प्रिसाइड ओव्हर द मीटिंग आता ती जी काही मीटिंग असते किंवा ती जी काही विद्यार्थ्यांची सभा असते किंवा ती जी काउन्सिल किंवा ती सभा बसलेली असते तर आपण परिषद असंही म्हणू शकतो छोटीशी त्या ठिकाणी ब्रेथवेट्सच्या क्लासमधले 2 विद्यार्थी अध्यक्षस्थानी म्हणजे प्रिसाइड म्हणजे अध्यक्षस्थानी त्या ठिकाणी ते म्हणजे चेअरपर्सन म्हणून बसलेले असतात ते कोण तर ते मिस जोसेफ अँड डेनहॅम हे 2 स्टुडंट्स त्या ठिकाणी प्रिसाइड ओव्हर द मीटिंग म्हणजे त्या सभेच्या अध्यक्षस्थानी असतात At the outset, Mr. Florian, the headmaster, addresses the meeting with a lengthy but well received presentation. ॲट द आउटसेट म्हणजे सुरुवातीला म्हणजे प्रारंभी मिस्टर फ्लोरियन हे जे आहेत द हेडमास्टर म्हणजे त्या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत किंवा तुम्ही त्यांना प्राचार्य प्रिन्सिपलही म्हणू शकतात ॲड्रेसेस द मीटिंग त्यांनी त्या संमेलनाला संबोधित केलं म्हणजे ती जी काही मीटिंग होती ती जी काही काउन्सिल होती त्या ठिकाणी जी मीटिंग बसली होती त्या ठिकाणी त्यांनी संबोधित म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी भाषण दिलं विथ अ लेंदी आणि त्यांचं जे काही भाषण होतं ते खूप भरपूर लेंदी म्हणजे लांब होतं लांबलचक त्यांनी भाषण केलं बट वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन पण त्या ठिकाणी त्यांनी जे केलेलं जे काही म्हणजे ॲड्रेसिंग जे काही स्पीच दिलेलं होतं त्या ठिकाणी त्यांना वेल रिसिव्ड प्रेझेंटेशन म्हणजे त्यांनी केलेलं भाषण त्यांना चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळालेला होता वन आफ्टर अनादर each class gives a brief report of their progress through their chosen representatives on what they have been studying in each subject so far आता या ठिकाणी वन आफ्टर अनादर म्हणजे एकामागून एक ईच क्लास गिव्ज अ ब्रीफ रिपोर्ट प्रत्येक वर्ग त्यांच्या निवडलेल्या म्हणजे ते त्यांच्या प्रगतीविषयी रिपोर्ट ऑफ देअर प्रोग्रेस त्यांच्या प्रगतीविषयी ते अहवाल देत होते रिपोर्ट म्हणजे या ठिकाणी अहवाल प्रोग्रेस म्हणजे प्रगती थ्रू देअर चोजन रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे त्या प्रत्येक वर्गातील जो काही प्रतिनिधी असेल जो निवडलेला प्रतिनिधी तो प्रत्येकजण त्या ठिकाणी रिपोर्ट किंवा अहवाल देत होता ऑन वॉट दे हॅव बीन स्टडिंग इन इच सब्जेक्ट सोफार म्हणजे ते आतापर्यंत नक्की काय काय शिकले कोणत्या कोणत्या विषयाचं काय शिकत आहेत त्या सर्व काही प्रगतीचा एक छोटासा अहवाल म्हणजे शॉर्ट रिपोर्ट संक्षिप्त अहवाल त्या ठिकाणी त्यांनी काय केला त्या ठिकाणी तो दिला किंवा त्या ठिकाणी तो मांडला रिप्रेझेंट केला अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर इच क्लास टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास आता या ठिकाणी अ पॅनल ऑफ टीचर्स इज चोजन फॉर इच क्लास प्रत्येक वर्गासाठी पॅनल ऑफ टीचर म्हणजे शिक्षकांचा एक पॅनल म्हणजे शिक्षकांचा एक ग्रुप त्या ठिकाणी निवडण्यात आलेला होता टू आन्सर एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग द रिपोर्ट आणि जो काही अहवाल विद्यार्थी बनवणार होते किंवा ते बनवत होते त्यांना जर काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी तो टीचर्सचा पॅनल बनवण्यात आलेला होता द रिपोर्ट सबमिटेड बाय द क्लास आणि जो रिपोर्ट क्लासकडून तो सबमिट केला जायचा त्याचे असणारे प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शिक्षकांचे काही ग्रुप त्या ठिकाणी तयार केलेले होते द लोवेस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट अँड इट इज ऑब्वियस that as the students progress through the ranks there is a marked development in their ability to express themselves आता त्या ठिकाणी ज्यावेळेस ती मीटिंग चालू होते त्यावेळेस त्या स्पीचनंतर म्हणजे फ्लोरिना यांच्या स्पीचनंतर द लोवेस्ट क्लास बिगिन्स फर्स्ट म्हणजे जो सर्वात छोटा वर्ग असतो किंवा लहान वर्ग असतो तो त्या ठिकाणी पहिली सुरुवात करतो अँड इट इज ऑब्वियस दॅट ॲज द स्टुडंट प्रोग्रेस थ्रू द रँक्स आणि ह्या ठिकाणी स्पष्ट आहे की तिथले जे विद्यार्थी आहेत ते त्यांच्या रँकमधून स्वतःची प्रगती करत असतात किंवा त्यांच्या म्हणजे विद्यार्थ्यांमधून विद्यार्थी काय करतात प्रगती करत असतात अँड इन दर ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्फ आणि त्यांच्यामध्ये एवढी ॲबिलिटी किंवा त्यांची एवढी अभिव्यक्तीची त्यांची क्षमता आहे की आणि त्यांचा त्या ठिकाणी काय झालेला आहे एक उल्लेखनीय विकास झालेला आहे असं या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिसतं मिस्टर ब्रेथवेट्स क्लास बिंग द ओल्डेस्ट वॉज द लास्ट टू प्रेझेंट देअर रिपोर्ट आता मिस्टर ब्रेथवेट यांचा जो क्लास आहे जो वर्ग आहे तो सर्वात ओल्ड म्हणजे सर्वात मोठा वर्ग आहे की त्या ठिकाणी वॉज द लास्ट टू रिप्रेझेंट द रिपोर्ट आणि त्यांना सर्वात शेवटी अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं की त्यांचा जो गट आहे त्यांचा जो वर्ग आहे तो सर्वात शेवटी अहवाल सादर करणार होता मिस जोसेफ बिगिन्स द हायेस्ट क्लास
proceeding by clarifying that the common theme underlying all their studies, this term is the interdependency of mankind. या ठिकाणी मिस जोसेफ यांनी हे स्पष्ट करून सांगितलं की जो हायेस्ट क्लास आहे, म्हणजे जो मोठा वर्ग आहे, जो सर्वोच्च वर्ग आहे, त्यांनी त्यांची कारवाई काय केली, सुरू केली की हा शब्द त्यांच्या सर्व अभ्यासानुसार असलेली सामान्य थीम मानवजातीचा परावलंबन आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्यांनी जो घेतलेला विषय आहे किंवा त्यांच्या वर्गाचा जो विषय आहे तो काय आहे, दॅट इंटरडिपेंडन्सी ऑफ मॅनकाइंड. म्हणजे या ठिकाणी अर्थ असा होतो की मानवजात जी आहे ती एकमेकांवर इंटरडिपेंड, म्हणजे एकमेकांवरती काय परस्परावलंबित, म्हणजे एकमेकांवरती अवलंबून आहेत, म्हणजे एकमेकांशिवाय त्यांचं प्रगती होऊ शकत नाही, असा त्यांचा तो विषय होता. पॉटर स्पीक्स इन द फील्ड ऑफ मॅथ. आता पॉटर या ठिकाणी गणिताच्या क्षेत्रामध्ये बोलतो की गणिताविषयी तो माहिती देतो. फोकसिंग ऑन हाऊ ग्रेटर अंडरस्टँडिंग इन द वर्ल्ड इज फॉस्टर्ड बाय द यूज ऑफ कॉमन वेट्स अँड मेजर्स. आणि तो त्या ठिकाणी कशावर फोकस करतो, कशावर भर देतो, तो त्या ठिकाणी म्हणजे त्याचं जे लक्ष आहे गणितामध्ये कशावर केंद्रित करतो की जगातील अधिकांश ज्ञान वाढवणं हे च्या द्वारे होऊ शकतं. जर आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान जर वाढवायचं असेल, इट विल बी कॉमन वेट्स, म्हणजे सामान्य एखादं वजन आणि मेजर्स, आणि आपण आपल्या मापनाद्वारे किंवा आपल्या वजनाच्या द्वारे किंवा उपायांच्या द्वारे आपण आपलं स्वतःचं ज्ञान काय करू शकतो, वाढवू शकतो. मिस पेग अँड जॅक्सन स्पीक्स ऑन जॉग्राफी. आता मिस पेग अँड जॅक्सन हे भूगोलावर बोलतात. अँड मिस डेअर अँड फर्नमॅन डिस्कस द सब्जेक्ट ऑफ फिजिओलॉजी. आणि मिस डेअर आणि फर्नमॅन जे आहेत ते शरीर विज्ञान, म्हणजे फिजिओलॉजी म्हणजे शरीर विज्ञान किंवा शरीरशास्त्र ह्या विषयावर ते बोलतात, म्हणजे त्यांचं त्या विषयावर ते चर्चा करतात. विथ फर्नमॅन स्टिलिंग द शो बाय एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन अँड ट्रेसिंग द क्लास कंक्लुजन दॅट बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. आता या ठिकाणी तुम्ही समजून घ्या की एक्झिबिटिंग अ मॉडेल ऑफ ह्युमन स्केलेटन म्हणजे काय, मानवी सांगाडा. या ठिकाणी त्यांनी एक्झिबिट केलं, फर्नमॅन यांनी एक्झिबिट, तो जो ह्युमन स्केलेटन आहे तो एक्झिबिट म्हणजे प्रदर्शित केला. आपण पूर्ण अर्थ समजून घेऊया की त्यानंतर फर्नमॅन यांनी मानवी सांगाड्याचं त्यांच्याकडे जे मॉडेल असतं ते काय करतात, ते प्रदर्शित करतात त्या सर्वांच्या विद्यार्थ्यांसमोर, आणि त्या निकषावर ते कंक्लुजन काढतात, स्ट्रेसिंग द क्लास कंक्लुजन, ते शेवटला निष्कर्ष काढतात की बेसिकली ऑल पीपल वेअर द सेम. म्हणजे याचा अर्थ असा की मानवाचे चेहरे भले वेगळे असतील किंवा त्यांच्या शरीराचा आकार वगैरे हा वेगळा असेल, पण मुळात सर्व लोक हे काय आहेत, एकसारखेच आहेत, म्हणजे त्यांची जी जडणघडण आहे ती सारखीच आहे. मिस डॉड रिपोर्ट्स ऑन हिस्ट्री. आता मिस डॉड ज्या असतात त्या इतिहासाविषयी बोलतात. अँड मिस जोसेफ ऑन डोमेस्टिक सायन्स. डोमेस्टिक सायन्स म्हणजे गृहशास्त्र, म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की जे घरगुती किंवा गृहविज्ञान आहे त्याच्यावर ते अहवाल देतात किंवा त्याच्यावर ते बोलतात. डेनहॅम creates a stir by speaking on the required subject of a PT and games. डेनहॅम हे PT आणि गेम्सच्या आवश्यक विषयावर काय करतात, बोलतात. अँड कंप्लेनिंग दॅट द क्लास वॉज इल कन्सिव्ड अँड पॉईंटलेस. आणि त्या ठिकाणी ते सांगतात, ते कंप्लेन करतात, तक्रार करतात त्या क्लासविषयी की तो क्लास कसा आहे, थोडासा इल कन्सिव्ह म्हणजे दुर्दैवी आहे, कमनशिबी आहे, अँड पॉईंटलेस अर्थहीन आहे, म्हणजे त्या वर्गाची त्या ठिकाणी ते काय करतात, तक्रार करतात. मिस्टर वेस्टन, मिस्टर डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स आर चोजन ॲट रँडम टू आन्सर स्टुडंट्स. आता या ठिकाणी मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स यांची निवड करण्यात आलेली असते. कशासाठी, जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांना रँडमली काय केलेलं असतं, त्यांना निवडलेलं असतं. अरायझिंग फ्रॉम द सिनियर प्रेझेंटेशन. जे सिनियर म्हणजे जे वरच्या वर्गातील विद्यार्थी आहेत किंवा सिनियर विद्यार्थी आहेत ते प्रेझेंटेशन करताना जर काही क्वेश्चन आले तर त्यांची उत्तर देण्यासाठी या तिघांना काय केलेलं असतं, निवडण्यात आलेलं असतं. When Denham pursues his inquiry on the necessity of requiring all subjects to take PT, जेव्हा डेनहॅमने सर्व विद्यार्थ्यांना PT घेण्याची गरज असल्याचे सांगितले त्यावेळेस मिस्टर वेस्टन रिस्पॉन्स क्वाईट रिडिक्युलसली. मिस्टर वेस्टन हे हास्यास्पदपणे, रिडिक्युलसली म्हणजे काय, हसून किंवा थोडंसं उपहासात्मक ते त्याला काय करतात, प्रतिसाद देतात. ट्राईंग टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ द सब्जेक्ट अँड ऑफरिंग नो कोहरंट आर्ग्युमेंट. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ते असा विषय काढतात, PT हा विषय किती महत्त्वाचा आहे ते जेव्हा असं सांगतात, डेनहॅम ज्यावेळी सांगतात त्यावेळेस वेस्टन हास्यास्पद प्रतिसाद देऊन त्या ठिकाणाहून काय होतात, बाहेर निघतात, म्हणजे त्या विषयावर ते बोलू इच्छित नसतात किंवा त्यांना त्याच्यावर जास्त बोलायचं नसतं. अनएक्सपेक्टेडली द क्वाईट अँड हेसिटंट मिस फिलिप्स स्टेप्स इन अँड गिव्ज अ स्टडी डिफेन्स ऑफ द प्रॅक्टिस. म्हणजे अनपेक्षितपणे शांत आणि संकोच करणारी मिस फिलिप्स या सरावाला कठोर असं काय करते, डिफेन्स म्हणजे या ठिकाणी डिफेन्स म्हणजे या ठिकाणी संरक्षण, स्टडीज डिफेन्स म्हणजे कठोर संरक्षण देते ऑफ द प्रॅक्टिस, म्हणजे सरावाला ते जास्त महत्त्व देतात. अँड डेनहॅम नोविंग दॅट ही हॅज बीन आउटविटेड. आणि डेनहॅमला माहीत असतं
की तो त्या ठिकाणी आउटविटेड म्हणजे तो त्या ठिकाणी चुकलेला असतो. हॅज नो चॉईस बट टू रिस्पेक्टफुली सीज हिज हिटेड प्रोटेस्ट. आणि त्याला हे कळतं की त्या त्या ठिकाणी तो रॉंग आहे, चुकीचा आहे आणि तो आदरपूर्वक त्या ठिकाणी त्याचा जो राग आहे, की त्याचा जो विरोध आहे, निषेध आहे, तो त्या ठिकाणी काय करतो, त्याला थांबवल्याशिवाय काय नसतो, पर्याय नसतो. म्हणजे ज्यावेळेस मिस फिलिप्स ह्या स्टडी डिफेन्स म्हणजे कठोर संरक्षण या विषयावर बोलतात, त्यावेळेस डेनहॅमला कळून चुकतं की तो त्या ठिकाणी चुकलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याला आलेला राग किंवा त्याचा असलेला ताप, तो त्याचा विरोध तो त्या ठिकाणी काय करतो, त्याला थांबवल्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नसतो. ब्रेथवेट इज इमेन्सली सॅटिस्फाईड विथ द प्रोग्रेस ऑफ द स्टुडंट्स ऑफ हिज क्लास. आणि या ठिकाणी ब्रेथवेट आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीमुळे भरपूर असा समाधानी आहे.